सोनम वांगचुक मरणार नाहीत. त्यांना आधी त्यांचे समर्थक आहेत त्यांनीही गळ घालून हे करून मरू दिलं नसतं. त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांना काय मरू देणार नाही. ज्या क्षणाला असं वाटेल की हे आता हे होत आहेत, डुबत आहेत, डूम होत आहेत, त्या क्षणाला हे अभिजित दिपके वगैरेच पोलिसांना सांगतील की तुम्ही आता त्यांना सक्तीने अटक दाखवा किंवा उचलून न्या हॉस्पिटलमध्ये आणि उपचार करा आणि त्यांना वाचवा. हे जवळजवळ गृहीत धरलं आहे सगळ्यांनी. हे उगाचच राजकीय नेते आक्रोश जो करतायत ना त्याला काय अर्थ नाही. त्यांनाही माहिती आहे की असं काही त्यांना शांतपणे आपलं बघतायत मेले असं सरकार करू शकणार नाही. आणि आता सरकारला त्यांना उचलायला एक संविधान कायद्याचं कारण मिळालं आहे. कारण हायकोर्टाने दिल्लीच्या सरळच त्यांना सांगितलेलं आहे की यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे आणि आवश्यक ते सगळे उपाय तुम्ही करा. आता आवश्यक ते सगळे उपायमध्ये ते जिथे झोपलेत तिथेच त्यांना सलाईन लावलं जाऊ शकतं सक्तीने. ते एवढ्या मीडियाच्या समोर जर विरोध करायला लागले सलाईन लावायला तर त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. खरं आहे, आत्महत्येचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो की तुम्हाला आम्ही कोर्टाचा आदेशाचाही तुम्ही अवमान करताय. केवळ आमच्या विरुद्ध तुम्ही हे करताय असं नाही तर तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं, कारण कोर्टाचा आम्हाला आदेश आहे की तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायची म्हणून आम्ही सलाईन घेऊन आलेलो आहे. आता तुम्ही सलाईन घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं सरकार जर हुशार असेल आणि सरकार हुशार आहे याच्याबद्दल शंका नाही तर ते हॉस्पिटलमध्ये त्यांना उचलून तिथून घेऊन जाण्यापेक्षा तिथेच त्यांना सलाईन लावतील सगळ्यांसमोर. म्हणजे उपोषणापरी उपोषण हे काय, सलाईन एकदा लावल्यानंतर उपोषणाला काही अर्थ नसतोच. सलाईनवर लोक 100-100, 200-200 दिवस जगतात अन्न पाणी न खाता. त्यामुळे तो विषय नाही. पण एक गृहीत धरा की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे मरत नाहीत, मरू देत नाहीत. त्या समर्थकही मरू देणार नाहीत आणि सरकारही त्यांना मरू देणार नाही. आणि आता सरकारला ऑफिशियली परवानगी आहे. आता त्यांचं सगळं लक्ष जे असेल ते 2 गोष्टींकडे असणार आहे. एक, किती जास्तीत जास्त पक्ष हे 20 तारखेच्या त्यांच्या संसदेवरच्या मोर्चात येतात, किती मोर्चा भव्य निघतो, मोर्चा काढू दिला जातो का, तो संसद भवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर सगळेच मोर्चे अडकवले जातात किंवा जंतर मंतरवरून निघालेले मोर्चे जे आहेत त्यांना सांगितलं जातं की तुम्ही रामलीला मैदानात जा आणि ती जागा एक निदर्शनांकरता हे केलेली आहे. एक शक्यता अशी आहे की सरकार फार धूर्त, चतुर आणि लबाड देखील आहे. ते असं करू शकतात की त्या दिवशी आणखीनही काही मोर्चांना तुमच्या रामलीला मैदानावर येण्याची परवानगी देऊन यांचा मोर्चा, त्यांचा मोर्चा, त्यांचा मोर्चा असं गोतमकाला करून यांची सेपरेट आयडेंटिटी पण हे करू शकतात. मीडियाचा त्यांना पाठिंबा आहे, बऱ्यापैकी पाठिंबा आहे. म्हणजे आज तर मराठी मीडियाने देखील त्याची दखल घेतली. काल परवापर्यंत घेत नव्हते पण त्यांच्या असं लक्षात आलं की आत्ता याला TRP आहे, सर्क्युलेशन पण आहे. तर त्यामुळे त्याने आता जे काय थोडंसं दुर्लक्ष केलं होतं, थोडं नाही भरपूर दुर्लक्ष केलं होतं, कारण त्याचा काय अर्थच नव्हता त्या आंदोलनाला. आणि जे काय फोटो येत होते ते सगळे खादाडी चालली आहे सगळ्यांची आणि हा बिचारा उपोषण करतो आहे अशीच होत आहे. वॉट एव्हर इट इज. पण आज तुमच्याशी हे बोलण्याला महत्त्व आहे. याचं कारण असं आहे की हे काय होणार आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की जी धूर्तता आहे ती लक्षात घेता उपोषणाच्या जागीच त्यांना ते ठेवतील. उचलून नेणं म्हणजे ड्रामा आहे. मग ते विरोध करतील. एवढे क्षीण झालेत, कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये दगाफटका होऊ शकेल त्यांना उचलून नेण्याला. तिथेच सलाईन लावणार सगळ्यांसमोर आणि सलाईन लावलं की ते उपोषण सुटल्यातच जमा असतं. मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे ते तसं करतील असा माझा अंदाज आहे. एक डॉक्टरांचं पथक नेमतील, जे डॉक्टरांचं 24 आवर्स म्हणजे 3 पथकं नेमतील 8-8 तासाची, की जे तिथे बसून राहील बाजूला. तुम्ही उपचार करून घ्या, घेऊ नका. डॉक्टर दर 1 तासानंतर त्यांचं तपासणी करतील, त्याचे मेडिकल अहवाल देखील लोकांना सादर करतील, त्यांच्याच लोकांना घाबरू दे. तुम्हाला अण्णा हजारेंची ती गोष्ट माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण राजू परुळेकरांनी मला वाटतं मला ती सांगितली होती की अण्णा हजारे ज्या वेळेला
तिकडे उपोषणाला बसलेले होते. तर त्यावेळेला केजरीवाल वगैरेंची इच्छा होती की त्यांनी मरावं उपोषण करताना, म्हणजे देशभरामध्ये एक मोठी आंदोलन आणि प्रक्षोभ आणि हिंसक आंदोलन होईल. त्यामुळे ते कधी मरतात याची वाट पाहत होते आणि ते काळजी घेत होते की म्हणजे असं झालं की सुरुवातीला अण्णा हजारे इलेक्ट्रॉलचं पाणी घेत होते, पण नंतर असं झालं की केजरीवाल वगैरेंनी सांगितलं त्यांना साधं पाणी पण नका देऊ, अन्न पाण्यानं राहू द्या, त्यांना निदान पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल घालू नका, त्यांना म्हाताऱ्याला मरू द्या. आणि गमत अशी की विलासराव देशमुखांनी त्यांच्याशी वाटाघाटी कोणी केल्या सरकारच्या वतीने त्यावेळेला, यू पी एचं होतं, मनमोहनांचं होतं ना, तर त्यांनी 1-to-1मध्ये विलासराव देशमुखांनी त्यांना सांगितलं की अहो तुम्ही भलत्या भरीला पडताय, आत्तापर्यंतची सगळ्या उपोषणं आमरणच होती तुमची, काय 12-15 झाली, आता 17 झाली टोटल, पण त्यावेळेला तुम्ही मारावं अशी इच्छा असलेले लोक नव्हते. आता केजरीवालला तुम्ही मारायला पाहिजे, ह्यांच्याकरता कुठे मारता, हे स्वार्थी लोक आहेत, हे उद्या सकाळी तुम्ही मेलात की काही नाही, तुमची प्रेतयात्रा काढतील आणि देशभर दंगे पसरवतील आणि तुम्ही कुठेच असणार नाही. महात्मा गांधींनी देखील उपोषणं केली, सत्याग्रह केली, पण असं कधी ते स्वतःचा प्राण त्यांनी गमावला नाही त्याच्यामध्ये. तेवढे ते व्यवहारी होते, बनिया होते, ते व्यवहारी होते. तर त्यावेळेला विलासराव देशमुखांनी त्यांना सांगितलं अण्णांना की तुम्हाला मरायला टपले ते, तेव्हा अण्णा लिटरली त्या आंदोलनातून पळाले असं राजू परेडकरनी सांगितलं. आणि विलासराव देशमुखांनी पण ही हकीकत बऱ्याच जणांना सांगितली असली असावी, कारण प्रतापराव भोसले जे अध्यक्ष होते त्यांनी पण मला एकदा हीच घटना सांगितली होती की हे कसे पळून गेले अण्णा या भीतीने की आता हे लोक मारतीलच बहुतेक आपल्याला आणि आपल्याला उपोषण सोडूच देणार नाहीत कदाचित. आत्ता वांगचूकच्या बाबतीत असं आहे की अभिजित दिपकेची इच्छा काय आहे, त्याचे सगळे जे आजूबाजूला जे गडंग आहे, टपोरी लोक जमले आहेत, त्यांची इच्छा काय आहे, यांनी मारावं. तो हरामखोर सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, सरकारने प्रतिनिधी पाठवला पाहिजे, सरकारने वाटाघाटी केल्या पाहिजेत. आणि वाटाघाटीचा अजेंडा काय आहे तुझं, एकच आहे, एकाच मुद्द्यावर. आता तुम्ही ते मुद्दे भरकटवून दुसरे मुद्दे आणताय, तुमचा एकच मुद्दा आहे. कुठला मुद्दा आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. सरकारला राजीनामा घ्यायचा आहे का, नाही. मग कोणत्या मुद्द्यावर चर्चा काय करायची तुमच्याशी, काय चर्चा काय करायची. तुम्ही म्हणणार राजीनामा घ्या, हे म्हणणार आम्ही घेत नाही, संपला ना विषय तिथे. मग तुम्ही म्हणणार की सरकारी प्रतिनिधींनी आमची निराशा केली, सरकारी प्रतिनिधींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला नकार दिल्यामुळे उपोषण चालू राहणार मरेपर्यंत. त्यापेक्षा हे बरं आहे की वाटाघाटी नाही केल्या म्हणजे काही प्रश्न येत नाही. समजून चाला की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यायचा नाही आहे. आणि मी तर पहिल्या दिवशी सांगितलं, कोणत्याही वेळी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला तर या देशामध्ये रोज इतक्या दुर्घटना आणि इतक्या खात्यांमध्ये इतके गोंधळ होतात की रस्त्यावरच्या अपघातांकरता गडकरींना राजीनामा द्यायला पाहिजे. इथेनॉलच्या संदर्भात जे आता काल तर एका कोर्टाने निकाल दिला आहे त्या संदर्भात गडकरींनी राजीनामा द्यायला पाहिजे. मणिपूर संदर्भात आपल्या अमित शहांनी राजीनामा द्यायला पाहिजे. इंटरनॅशनली जे आपण संकटात आलो, मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे. अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने ढासळते, कोलमडते, यांनी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कोणी राजीनामा द्यायचा नाही. सीमेवर जे काय झालं, चीनने आक्रमण केलं, राजनाथ सिंहांनी राजीनामा, मग मंत्रिमंडळात मंत्री तिथेही राहणार नाही, महाराष्ट्रातही राहणार नाही, सगळे मंत्री जातील, सगळे मंत्री जातील. परिवहनचा अपघात झाला एस टीचा, प्रताप सरनाईकने राजीनामा दिला पाहिजे. हे लिंकचं हे झालं, उपमुख्यमंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांनी श्रेय घेतलं, त्यांनी राजीनामा. पण राहणार कोण, असं नसतं ना. तर त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणं म्हणजे सगळ्यांनाच द्यायला लागणार मग. आणि एक मागणी मंजूर झाली की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकवतो, तसं आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत नाही. इव्हन आता हे लोक म्हणतात ना खातं बदलणार, खातं बदलणं हा देखील अवमान आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आता भाजपच्या सेलनी ती का नाही उचलली मला माहिती नाही, पण धर्मेंद्र प्रधानांनीच एक स्टेटमेंट दिलं की काही वेळेला चुका होऊ शकतात, तशा त्या झाल्या. अत्यंत म्हणजे जसं राम मंदिराच्या बाबतीत आहे की अत्यंत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी लुटालूट केली आणि त्याच्याकरता संपूर्ण राम मंदिर बदनाम झालं. मोदी शहांना पण बदनाम केलं गेलं, भाजपला बदनाम केलं, संघाला बदनाम केलं गेलं. चोरी कोणी केली,
अत्यंत छोट्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, उंदराच्या चुकीकरता गणपतीला प्रायश्चित्त, हां, असा प्रकार आहे. तर त्यामुळे असे राजीनामे घ्यायला लागले, तर मग राम मंदिराच्या संदर्भात पण राजीनामा तुम्ही मोदींचा मागणारच, हो का नाही? तर असे एकाचाही राजीनामा घेतला तर सगळ्यांचे द्यावे लागतील. त्यामुळे सरकार करणार नाही. धर्मेंद्र प्रधानांचं खातं पण बदलणार नाही अशी माझी माहिती आहे. खातं पण तेच ठेवणार. का बदलायचं? तुम्ही म्हणता म्हणून. तुम्ही रोजच म्हणता ना, उद्धव ठाकरे रोजच कोणाचा तरी राजीनामा मागतो. ममताचं सगळ्या निवडणूक आयोगाचा राजीनामा करता. आता एक धर्मेंद्र प्रधानचं झालं की निवडणूक आयोगाचा आयुक्तांचा राजीनामा घ्या, दुसरा कोणीतरी उपोषणाला बसेल, तिसरा बसेल. या देशामध्ये अशा गँगस्टर्सची, माफियांची कमी नाही आहे. उपोषण माफिया, एक ह्याचा माफिया होता, तसा हा आता फास्टिंग माफिया आला आहे. तर त्यांची कमी नाही आहे. तो रोज एकेकाला बसवतील, घालतील त्याचे प्राण संकटात. आणि असं पण काही लोकांना प्रॉमिस जर केलं की तुझ्या अपरोक्ष, आता एका वैमानिकावर आरोप केला ना की ते विमान अपघात त्याने केला, त्याला 50 कोटीचा विमा तुझ्या कुटुंबियांना मिळेल असं सांगितलं, म्हणून त्याने अपघात केला आणि म्हणून अजितदादांचा अपघात झाला. इथपर्यंत आरोप केले की नाही, कोणी केले? आणि रोहित पवारने केले की त्या वैमानिकाला 50 कोटीचा आमिष दाखवलं की तू मेलास विमान घेऊन तर तुला 50 कोटी मिळतील, म्हणून अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला. हा रोहित पवारचा आरोप आहे. त्यामुळे याला काही सीमा नाही. तर त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही, त्याचं खातं पण बदलणार नाही. उलट आहे की खातं बदललं असतं एरवी, त्याला तर आता जग बदलणार ना, तो ओरिसाचा मुख्यमंत्री म्हणून जाणार, बाकी काही नाही. आणि कुणाचाही राजीनामा होणार नाही. माझी कल्पना अशी आहे की म्हणून मी अशा तऱ्हेचा मेसेज पाठवला आहे. सुदैव आहे माझं, भाग्य आहे माझं की काही ठिकाणी माणसं इतकी मोठी आहेत की त्यांच्याशी डायरेक्ट माझा संबंध नाही, पण कुणाशी तरी अशा माणसाशी संबंध आहे की जो माझा मेसेज तिथे पोचवू शकतो. मी खरोखरच हे तुम्हाला माझ्या मोबाईलवर तर दाखवू शकतो, माझ्या मित्रांना मी पास ऑन पण करतो की असा मेसेज मी पाठवला आहे. मी तर असं दिलं आहे की उपोषणस्थळीच उपचार करा आणि डॉक्टरांचं 24 तास पथक 3 शिफ्टमध्ये ठेवा आणि त्यांना सलाईन लावा, लोकांच्या साक्षीने लावा. म्हणजे उपोषण मागे घेतलं का नाही घेतलं हा विषय संपेल आणि 20 तारखेला त्यांना सलाईन लावून ते जातील, त्यालाही काही हरकत घेऊ नका. आणि त्यांना रामलीला मैदानावर निदर्शनं करायचा हे द्या. ते काही तिथे धरणं धरून बेमुदत बसू शकत नाहीत, कारण धरणं धरलं की काय होते त्यांनी पण बघितलं आहे. पहिल्या दिवशी 5,000 होते, दुसऱ्या दिवशी 50 नव्हते, इथपर्यंत ते आलेच होते. आता परत आता हे संपतच आहे. आता या बाबांनो असं करून कम्युनिस्टांना पकड, याला पकड, त्याला पकड करून कसं तरी तिथे 2-5 हजार माणसं आता हजार दिसत आहेत. पण एकूण या आंदोलनाचा फियास्को झाला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काँग्रेस पाठिंबा देत नाही याचं कारण काँग्रेसवाल्यांची खात्री आहे, जी मी पहिल्या दिवशी बोलून दाखवली होती, की काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसला आणि राहुल गांधींच्या सगळ्या अजेंडाला नल अँड व्हॉइड करण्याकरता, नलिफाय करण्याकरता, त्यांना शह देण्याकरता हे आंदोलन अमित शहा आणि यांनीच प्लॅन करून त्याला येऊ दिला, त्याला बसू दिला, त्याला परवानगी दिल्या. एरवी कोणाला देत नाहीत. 1 मिनिटामध्ये परवानगी, जा बस. तो आता बसला आहे. आणि हे खोटं आहे. ते आता ते काय म्हणतात की पोलिसांनी आमचं अन्नपाणी अडवलं, रस्ते आवडलं, असं जे हादडत आहेत. जेव्हा बघावं तेव्हा बचा बचा खात आहेत सगळे, नाचत आहेत, गात आहेत. ते एंटरटेनमेंट प्रोग्राम चालू आहे तिथे, सगळं फेस्टिवल आहे ती. कधी फास्टिंगची फेस्टिवल अशी कोणी पाहिली नसेल. फेस्टिव्ह वातावरण आहे सगळं, नाना प्रकारचे कपडे ड्रेस घालून येत आहेत. त्याच्यामध्येही व्हरायटी आहे, लोकांची व्हरायटी आहे. आणि याचं नेतृत्व राजकीय ट्रान्सजेंडर्सकडे होतंच आधीपासून. ते आता खऱ्याच्या ट्रान्सजेंडरनी पण टेक ओव्हर केलं आहे. त्यांचेच फोटो जास्त येत आहेत सगळे. व्हॉट एव्हर इट इज. तुम्हाला सारांशाने सांगतो की त्यांना सलाईन लावलं जाणार. सलाईन सकट ते कदाचित गाडीत बसून जातील किंवा व्हीलचेअरवर बसून जातील. रामलीला मैदानापर्यंत यांना जाऊ देणार, त्यांना अडवणार नाहीत. रामलीला मैदानावर इतरही येतील. मुळामध्ये असं आहे की त्या दिवशी यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ असणार नाही मीडियाला. चुकीचा दिवस त्यांनी निवडला आहे पहिलाच, कारण त्या दिवशी राहुल गांधी आणि त्यांचे काँग्रेसवाले राम मंदिरातली चोरी, डिलिमिटेशनचा प्रश्न, संबंध
शहा आणि मोदींनी 2/3 बहुमताची आघाडी जवळजवळ गाठली आहे ना आता. 2/3 बहुमताने ते घटनादुरुस्ती करणार आहेत. एक राष्ट्र एक निवडणूक करून सगळ्या राज्यांच्या, आपली पण निवडणूक 29च्या वेळी ह्याच्या वेळी नंतरच्या वेळी लोकसभेबरोबर होणार आहे. हे सगळं त्यांना करून घ्यायचं आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित होणार आहे. त्याला विरोध होणार आहे, तिथे आरडाओरडा आहे, सभागृह हे वाहून हे होतंच तहकूब, पण त्याच्यावर गदारोळ भरपूर होणार आहे. त्या गदारोळामध्ये यांच्या त्या आंदोलनाकडे लक्ष जाणार नाही, कारण मी तुम्हाला आत्ता सांगतो 5-10 हजाराच्या पेक्षा जास्त माणसंही त्याच्यात नसतील. सलाईन लावलेले वांगचूक तिथे जातील. परत तिथे कदाचित धरलं तरी ते सलाईन आता त्यांना देतील. त्यांच्या जीवाचा धोका आधीही नव्हता, आताही नाही आहे. आणि राहुलच्या आंदोलनाला काउंटर करायचा जो हेतू होता तो आता साध्य झाला आहे. त्यामुळे हे आता डस्टबिनमध्ये टाकण्याच्या लायकी झाले, त्यांना टाकून देणार. हे चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसतं आहे. हे तुमच्याशी मी शेअर केलं. धन्यवाद.